नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणा श्वेताला समजवत असते आणि प्रेरणा श्वेताला म्हणते की हे बघ प्रेरणा, मी पुन्हा एकदा सांगते, मिठू आपल्या सगळ्यांपेक्षा लहान आहे. तुम्ही मोठ्या मनाने तिला माफ केलंच पाहिजे. तेव्हा श्वेताला खूपच राग येतो आणि ती प्रेरणाला म्हणते की कसली लहान ग, मैत्रिणीच्या मित्राला पटवायचं कळतं तिला आणि लहान म्हणतेस आणि तू उगाच तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडू नकोस. तेव्हा प्रेरणा म्हणते की हे बघ, मी कुणाचीही बाजू घेत नाही आहे, पण हे भांडण आता कुठेतरी थांबायलाच हवं, असं नाही का वाटत ग. तेव्हा श्वेता प्रेरणाला म्हणते की अगं, आपण जे बोलतोय त्याचा समोरच्या मनावर काय परिणाम होईल हे जरा तरी विचार करते का ती मुलगी. अगं, काय वाटेल ती बोलली ती पोरगी मला आणि तेजाला. यावर प्रेरणा म्हणते की अगं, रागाच्या भरात माणूस बोलून जातो. तेव्हा श्वेता म्हणते की तिला राग येऊ शकतो, तिला वाईट वाटू शकतं, आम्हाला नाही का. आणि मला राग आलाय, मला वाईट वाटलंय, तू जा तिच्याशी बोलायला, आम्ही नाही जाणार. आणि म्हणते की जाऊ दे ग, ती पोरगी पार मनातूनच उतरून गेली आहे माझ्या. तेव्हा प्रेरणा म्हणते की हे बघ, मी आणि वल्लरीने तिला काल समजवलंय आणि तिला तिची चूक लक्षात आली आहे. ती एक पाऊल पुढे यायला तयार आहे, तर तुम्ही एक पाऊल पुढे या ना. मगाशीही ती तुमच्याशी बोलायला आली होती, तेव्हा बोललात का तुम्ही तिच्याशी? तुम्ही तिचं म्हणणं तरी ऐकून घेतलं का? असं करून कसं चालेल ग? आपण जर सतत असंच भांडत राहिलो तर कसं राहणार आहोत एकाच घरात. यावर श्वेता म्हणते की मी राहू शकते ना तिच्याशी न बोलता, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की माझी आणि वल्लरीची अशी इच्छा होती की हे सगळं तुम्ही मिठूच्या तोंडून ऐकावं, कारण काल रात्री ती आम्हाला काय म्हटली ते आता मी तुला सांगणार आहे, कारण तू कुणाचं ऐकून घ्यायलाच तयार नाही. ती काल आम्हाला असं म्हणत होती की त्यात श्वेताला कोणाचा तरी फोन येतो. तेव्हा श्वेता खूप टेन्शनमध्ये येते आणि बाजूला जाऊन फोन रिसीव करते आणि रागातच म्हणते की आत्ता कशाला फोन केला आहेस. तर फोनवरती तो खोटा अनिमेश असतो. आता खोट्या अनिमेशच्या हातातून मिठू फोन घेते आणि स्वतःच्या कानाला लावते आणि श्वेता काय बोलते ते ऐकायला लागते. तेव्हा श्वेता म्हणते की मी तुला सांगितलं होतं ना की मला फोन करायचा नाही आहे. तेव्हा मिठू इकडून फोन कट करते. तेव्हा श्वेता इकडे खूप घाबरते आणि स्वतःशीच म्हणते की कट का केला याने फोन. तर इकडे खोटा अनिमेश खूपच घाबरलेला असतो आणि मिठूला म्हणायला लागतो की अगं मिठू, फोन दे ना माझा. तेव्हा मिठू त्याला म्हणते की आधी मला सांग की हा सगळा काय प्रकार आहे, आणि आमच्या घरी आला होतास तेव्हा तू सांगितलं होतं की तू बिझनेसमॅन आहेस आणि इकडे तू कामासाठी गयावया करतोयस. तेव्हा तो खोटा अनिमेश खूपच घाबरतो आणि मिठूला म्हणतो की ते काय सांगू तुला, जाऊ दे ना. यावर मिठू म्हणते की का जाऊ देऊ, मला सांग की हे नक्की काय प्रकार आहे आणि हे लफडं मला कळायलाच हवं आणि मला हे ऐकायचं नाही आहे की तू श्वेताला फसवतोयस. खरं सांग काय आहे हे आणि तू असा का वागलास. तेव्हा तो खोटा अनिमेश काहीच बोलत नाही. यावर मिठू म्हणते की ठीक आहे, नाही बोलायचं ना तुला, नको बोलूस, मग हा तुझा फोन तुला पॅकअप झाल्यावरच मिळेल. तेव्हा तो खोटा अनिमेश खूपच घाबरतो आणि म्हणायला लागतो की असं नको करूस मिठू, हे बघ फोन दे ना. आणि म्हणतो की मी कबूल करतो की. आणि आता यानंतर आपण पाहतो की मिठू अनिमेशला घेऊन घरी आलेले असते. तेव्हा घरी वल्लरी सोडून सर्वच जण असतात. आता अनिमेश सर्वांसमोर सांगतो की मी खरा अनिमेश नाही आहे. तेव्हा सर्वजणी खूपच शॉक होतात. आता प्रेरणासुद्धा खूप शॉक होऊन विचारते की खरा अनिमेश नाही आहे म्हणजे. तेव्हा तो खोटा अनिमेश सांगतो की श्वेताचा बॉयफ्रेंड अनिमेश, तो मी नाही आहे. आता हे सगळं ऐकून सर्वजणी खूपच शॉक झालेले असतात. श्वेता मात्र खूपच रागाने त्या खोट्या अनिमेशकडे बघत असते आणि ती खूपच हायपर झालेली असते. आता तेजा श्वेताला विचारायला लागते की श्वेता हा काय बोलतोय. यावर श्वेता काहीच बोलत नाही. तेव्हा तेजा श्वेताला विचारत असते की अगं, हे जे बोलतोय ते खरं आहे का. यावर श्वेता काहीच बोलत नाही, ती खाली मान घालून बसलेली असते. तेव्हा तेजा तिला रागत म्हणते की अगं काय बसली आहे, सांग ना. आता प्रेरणासुद्धा श्वेताला विचारायला लागते की श्वेता काय प्रकार आहे हा सगळा, हा माणूस तुझा अनिमेश नाही आहे का. तेव्हा तो खोटा अनिमेश घाबरत म्हणतो की अहो मी सांगतोय ना की मी अनिमेश नाही आहे, मी स्ट्रगल करणारा एक ॲक्टर आहे हो. कधी काम असतं कधी काम नसतं आणि पैशाची कायम कडकी असते हो, म्हणून पैशांसाठी तयार झालो खोटा अनिमेश बनायला. आणि हात जोडत म्हणायला लागतो की मला खरंच माफ करा. तेव्हा श्वेता खूपच रागाने त्या खोट्या अनिमेशकडे बघायला लागते. तेव्हा तो श्वेताकडे बघून खूपच घाबरतो आणि तिथून घाईघाईत पळायला लागतो आणि तो दरवाजा उघडतो तेव्हाच वल्लरी घरात येत असते. आता ती अनिमेशला असं पळताना पाहून खूप शॉक होते आणि म्हणायला लागते की अनिमेश दादा. मात्र यावर तो अनिमेश काहीच बोलत नाही, तो घाईघाईत पळायला लागतो. तेव्हा वल्लरी त्याच्याकडे खूपच आश्चर्याने बघायला लागते आणि ती घरात येते आणि घरात असं सर्वांना टेन्शनमध्ये बघून ती सर्वांकडे बघत विचारायला लागते की काय हो, काय झालं, अनिमेश दादा आले होते ना, मग असे घाईत का निघून गेले ते.
यावर मिठ्ठू सांगते की कारण तो अनिमेष नव्हता आणि ती घडलेला सर्व प्रकार वल्लरीला सांगायला लागते। तेव्हा वल्लरी खूप शॉक होते आणि बाकीच्या सगळ्याजणीसुद्धा खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात। आता मिठ्ठू श्वेताकडे बघायला लागते। श्वेता इकडे खूपच हायपर झालेली असते। आता मिठ्ठू श्वेताजवळ येत तिला म्हणते की पाहिलंस किती खतरनाक लेवलचं खोटं बोलू शकते ही मुलगी, कुणी विचारसुद्धा नाही करणार। एक मुलगी आपला खोटा बॉयफ्रेंड आणून आपल्याच मैत्रिणीसमोर उभा करते, हिला काय अधिकार आहे मला प्रेमाबद्दल सांगायचा? हिला इतक्या वेळा विचारलं की तू तुझ्या बॉयफ्रेंडला का नाही आणत? कसा आणेल? कारण अनिमेष नावाचं कोणी व्यक्ती नाहीच आहे, खोटा अनिमेष बोलावलाही नाही। तेव्हा श्वेताला खूपच राग येतो आणि ती रागातच मिठ्ठूचा गळा पकडते आणि ओरडू म्हणते की ए। तेव्हा श्वेताचं हे असं रूप बघून सगळ्याजणी खूपच घाबरलेल्या असतात। आता श्वेता मिठ्ठूचा गळा पकडून तिला म्हणायला लागते की मुद्दाम केलंस ना तू हे सगळं, तुझी बाजू नाही घेतली म्हणून मी सूड उगवलंस ना माझ्यावर। बाकी सगळ्याजणी श्वेताला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र श्वेताने मिठ्ठूचा गळा खूपच जोरात पकडलेला असतो। इकडे मिठ्ठू सुद्धा खूपच घाबरलेली असते आणि सर्वजणी सुद्धा श्वेताचा हात कसाबसा सोडवतात आणि तिला तिथून बाजूला घेऊन जातात। आता वल्लरी आणि प्रेरणा मिठ्ठूला पाणी देतात तर वल्लरी खूपच घाबरलेली असते। आता यानंतर रात्री आपण पाहतो की श्वेता एकटीच बसलेली असते आणि ती खूपच अस्वस्थ झालेली असते आणि ती खूपच रडायला लागते आणि तिला आठवायला लागतं की तो खोटा अनिमेष सगळ्यांसमोर श्वेताचा बॉयफ्रेंड नसल्याची कबुली देतो। हे आठवून श्वेता खूपच टेन्शनमध्ये आलेली असते। तर तिला हे सुद्धा आठवतं की मिठ्ठूने सर्वांसमोर तिला कसं एक्सपोज केलेलं, हे सगळं आठवून श्वेता खूपच रडत असते। आता तितक्यात तिथे प्रेरणा आणि तेजा येतात आणि घाबरतच श्वेताजवळ येतात। आता तेजा श्वेताला समजवत म्हणते की श्वेता ऐक ना गं, का रडतेस एवढी? प्रेरणासुद्धा श्वेताला म्हणायला लागते की श्वेता शांत हो ना गं, जे काही झालं ना ते सगळं विसरून जा आणि चल ना जेवायला, जेवण करून घे। तेव्हा श्वेता मान डोलावूनच सांगते की नाही। तेव्हा तेजा श्वेताला म्हणते की अगं श्वेता असं काय करतेस, चल ना गं, का धरून बसलेस उगाच? तेव्हा श्वेता रागात म्हणते की मला नाही विसरता यायचं, इतकं सोपं नाही आहे माझ्यासाठी, तुम्हाला नाही कळायचं ते। तेव्हा प्रेरणा श्वेताच्या डोक्यावरून हात फिरवत तिला म्हणते की हे बघ कळतंय मला, पण या सगळ्याचा राग जेवणावर काढणार आहेस का तू आता? चल बरं 2 घास खाऊन घे, नाहीतर मी इकडे आणून देऊ का जेवण? तेव्हा श्वेता म्हणते की नाही मला भूक नाहीये, मला नाही जेवायचं। तेव्हा तेजा म्हणते की अरे अशी कशी भूक नाहीये, गुपचूप जेवायला चला श्वेता, हे बघ तू नाही जेवलीस ना तर आम्ही पण नाही जेवणार। तेव्हा श्वेता खूप जोरात तेजावरती ओरडत म्हणते की अगं नका जेवू ना मग। तेव्हा प्रेरणा आणि तेजा खूपच शॉक होऊन श्वेताकडे बघायला लागतात। आता श्वेता तेजावरती ओरडत म्हणते की काय सारखं जेवायला चल, जेवायला चल, का माझ्या मागे लागलाय तुम्ही जा इथून। तर दुसरीकडे मिठ्ठूसुद्धा एकटीच बसलेली असते आणि तिलासुद्धा खूपच वाईट वाटत असतं आणि तीसुद्धा खूपच रडत असते। तेव्हाच आता तिथे वल्लरी येते आणि मिठ्ठूजवळ बसत तिचा हात हातात घेत तिला विचारते की मिठ्ठू ताई तुम्ही ठीक आहात ना, बोलू तुमच्याशी? तेव्हा मिठ्ठू हो म्हणून सांगते। यावर वल्लरी मिठ्ठूला म्हणते की मिठ्ठू ताई तुम्ही जे आता वागलात ना ते तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे। तेव्हा मिठ्ठू आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागते आणि तिला म्हणते की मी चुकीचं वागले, श्वेता खोटं बोलली, इतके दिवस आपल्याला फसवलं त्याचं काय? तेव्हा वल्लरी मिठ्ठूला समजावत म्हणते की अहो त्या सगळ्यामागे त्यांची काहीतरी पर्सनल कारणं असतील ना। तेव्हा मिठ्ठू म्हणते की कारणं असली तरी चुकीचं वागणं जस्टिफाय होतं? यावर वल्लरी म्हणते की नाही मला तसं नाही म्हणायचं आहे, पण मिठ्ठू ताई तुम्ही इतके दिवस त्यांच्याशी समजुतीने वागत होता, त्यांना समजून घेत होता, आज अचानक जेव्हा तुम्ही हे वागला तेव्हा त्या दुखावल्या गेल्या। यावर मिठ्ठू वल्लरीला म्हणते की वा, लपवाछपवी तिने केली तरी पण तीच दुखावली गेली आणि ती इतकी दुखावली गेली की तिने येऊन माझा गळा धरला, माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ती कशीही वागली तरी चालेल पण मी सगळ्यांशी चांगलंच वागायचं। तेव्हा वल्लरी मिठ्ठूला म्हणते की नाही तुम्ही ना एकदा शांतपणे विचार करा, मला सांगा तुमचं एखादं मोठं सिक्रेट जर का कुणी अचानक असं समोर आणलं तर तुम्हाला कसं वाटेल? तेव्हा मिठ्ठू वल्लरीला म्हणते की मला कसंही वाटलं ना तरी गळा नाही धरणार मी कुणाचा। यावर वल्लरी म्हणते की पण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो ना मिठ्ठूताई, आणि म्हणते की आता आपल्याला आपली मैत्रीण माहिती आहे ना हो, म्हणजे बघा ना आपण श्वेताताईंना ओळखत नाही का, त्यांचा राग अनावर होतो, आपण त्यांना समजून घेऊया ना, मग तुम्ही समजुतीने घ्या ना। यावर मिठ्ठू रागात वल्लरीला विचारते की आणि काय करू? तेव्हा वल्लरी म्हणते की बोला त्यांच्याशी। तेव्हा मिठ्ठू म्हणते की मी आणि तिच्याशी बोलू? तेव्हा वल्लरी म्हणते की हो, नाही तर सगळं वाढत जाईल ओ मिठ्ठूताई। तेव्हा मिठ्ठू म्हणते की मला वाटलंही नव्हतं की इतका राग येईल तिला। तेव्हा वल्लरी म्हणते की म्हणूनच तर सांगते ना की बोला आणि मिटवून टाका सगळं। तेव्हा मिठ्ठू रागात वल्लरीला म्हणते की हे जे सगळं तू मला सांगतेस ते तिला जाऊन सांगू शकतेस का?
तेव्हा वल्लरी थोडीशी शांत होते. यावर मिठू म्हणते की नाही ना, मग मला तिच्याशी अजिबात बोलायचं नाही आहे. आणि इमोशनल होत म्हणते की निदान तू तरी मला ॲडवाईस नको देऊस गं वल्लरी. तेव्हा वल्लरी मिठूकडे बघायला लागते. तर आता मध्यरात्री आपण पाहतो की सर्वजणी झोपलेले असतात. तर श्वेताला झोपेतसुद्धा मिठूचं बोलणं आठवत असतं आणि ती अचानक घाबरून उठून बसते आणि खूपच अस्वस्थ होते आणि तिला खूप घाम फुटतो. तर तिला अचानक कसला तरी आवाज यायला लागतो. तेव्हा श्वेता हळूहळू त्या आवाजाच्या दिशेने जायला लागते आणि दरवाजा उघडून पाहते तर मिठू, वल्लरी, तेजा आणि प्रेरणाला सांगत असते की कसला पोपट झाला ना गं श्वेताचा. यावर प्रेरणा म्हणते की पण श्वेता इतकी खोटारडी असेल असं कधी वाटलं नव्हतं गं. म्हणजे असा खोटारडा अनिमेष समोर आणायचा हे तिच्या डोक्यात कसं आलं असेल गं. तेव्हा वल्लरी म्हणते की मला तर एक गोष्ट कळतच नाही. म्हणजे मला असं वाटतंय की हे अनिमेष वगैरे असं कोणी नसणारच आहे. तेव्हा मिठू म्हणते की हो ना, कारण आपण कुणीच कधी पाहिलं नाही त्या अनिमेषला. यावर तेजा म्हणते की तुम्हाला सांगू का, आपल्याला बॉयफ्रेंड नाही आहे या गोष्टीचा काही लोकांना कॉम्प्लेक्स असतो आणि मग त्यांना फोमो येतो आणि मग हे असे खोटे बॉयफ्रेंड आणायचे प्रकार घडतात. तेव्हा वल्लरी आश्चर्याने विचारते की फोमो म्हणजे. यावर तेजा सांगते की फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे जे बाकीच्या लोकांकडे आहे ते आपल्याकडे नाही आहे ही भीती. आणि ती हसत म्हणते की म्हणजे त्या फोमोमधून हा खोटा बॉयफ्रेंड आणणं हे जरा मूर्खपणाचंच होतं म्हणा. तेव्हा मिठू म्हणते की मलाही नेहमी तेच वाटायचं की एखाद्या मुलाने इतकं मरावं एवढं काय आहे गं हिच्याकडे. आता श्वेता हे सर्व ऐकत असते आणि तिला खूपच वाईट वाटत असतं. आता प्रेरणासुद्धा म्हणते की काय गं, त्या अनिमेषकडून किती काय काय गिफ्ट यायचे श्वेताला. तेव्हा तेजा म्हणते की पण मला काय वाटतं ते गिफ्टसुद्धा ना अनिमेष नसेल पाठवत अगं, ती श्वेता स्वतःच पाठवत असेल तिला. तेव्हा वल्लरी म्हणते की पण एक गोष्ट तर तुम्हाला माहितीच नाही आहे, त्यांचं सोलापुरी चादरींचं काही दुकान नाही आहे. अहो त्या एका फर्निचरच्या दुकानात सेल्स गर्ल म्हणून काम करतात. तेव्हा सर्वजणी खूप शॉक होतात. मात्र श्वेताला खूपच राग येतो आणि ती वल्लरीवर जोरात ओरडत म्हणते की गप्पे. तेव्हा सर्वजणी घाबरून श्वेताकडे बघायला लागतात. तर श्वेता वल्लरीजवळ येत तिच्या हाताला जोरात पकडत म्हणते की मी एका शोरूममध्ये सेल्स गर्ल आहे हे कशाला सांगितलं गं सगळ्यांना. तेव्हा वल्लरी श्वेतावर जोरात ओरडत म्हणते की श्वेता ताई सोडा, काय करताय तुम्ही, अजून किती काळ खोटं बोलणार आहात. तेव्हा मिठूसुद्धा म्हणते की इतकी कशी खोटारडी आहेस गं तू, एका जन्मात किती खोटं बोलणार आहेस. तेव्हा श्वेता सर्वांकडे बघायला लागते आणि अडखळत म्हणायला लागते की काही नाही केलं मी खोटं बोलत नाही आहे. तेव्हा सर्वजणी श्वेताला म्हणायला लागतात की एक नंबरची खोटारडी आहेस तू, खोटारडी. तेव्हा श्वेता ओरडत म्हणायला लागते की नाही आहे मी खोटारडी. आणि आपण पाहतो की ती झोपेतून जागी होऊन म्हणायला लागते की नाही आहे मी खोटारडी. म्हणजे श्वेताचं हे एक स्वप्न असतं. आता श्वेताला असं ओरडताना पाहून तेजा तिच्या बाजूला झोपलेली असते. तर तीसुद्धा घाबरून जागी होते आणि श्वेताला विचारायला लागते की श्वेता काय झाले. आणि या दोघींचा आवाज ऐकून बाकीच्या सर्वजणीसुद्धा तिथे येतात आणि श्वेताला विचारायला लागतात की श्वेता काय झाले. श्वेता मात्र खूपच हायपर झालेली असते. आता तेजा म्हणते की श्वेता तू ठीक आहेस ना. तर प्रेरणा तिच्यासाठी पाणी आणायला जाते. आता तेजा विचारते की अगं स्वप्न बघितलंस का काही. आता मिठू श्वेताला काहीतरी म्हणणार की श्वेता तू, तितक्यात श्वेता जोरात मिठूवरती ओरडत म्हणते की ए तुझ्यामुळे झालंय सगळं, तुझ्यामुळे वाट लागली सगळी. तेव्हा सर्वजणी घाबरून श्वेताकडे बघायला लागतात. आता प्रेरणा श्वेतासाठी पाणी घेऊन येते. तेव्हा वल्लरी श्वेताला पाणी देत म्हणते की श्वेताताई काय झालंय, शांत व्हा, हे घ्या पाणी. आता श्वेता मिठूकडे खूपच रागाने बघत असते आणि तिला म्हणते की तुझ्यामुळे जगणं मुश्किल झालंय माझं. एक खून जर का माफ असेल ना मला तर तुझा आत्ता मुर्दा पाडला असता. तेव्हा सर्वजणी खूपच घाबरून जातात. आता वल्लरी श्वेताला म्हणते की श्वेताताई काय बोलताय तुम्ही, हे मैत्रीण आहेत ना त्या तुमच्या. प्रेरणासुद्धा म्हणते की श्वेता अगं कितीही राग आला तरी असलं तरी बोलायची पद्धत आहे का. आता श्वेताचं हे सगळं बोलणं ऐकून मिठूला खूपच राग येतो आणि तीसुद्धा श्वेतावरती ओरडत म्हणते की एवढं सोपं वाटतं का गं तुला, मग मारूनच दाखव. तेव्हा सर्वजणी मिठूला समजवायला लागतात. तेव्हा मिठू ओरडत म्हणायला लागते की ही ती बोलली ना आता की मारून टाकीन म्हणून, मग आता तिने मारून दाखवावंच. तेव्हा प्रेरणा आणि वल्लरी मिठूला समजवण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते तिला बाहेर घेऊन जातात. तर इकडे श्वेता खूपच रागाने मिठूकडे बघत असते. आता तेजा इकडे श्वेताला समजवायला लागते की श्वेता मात्र खूपच रडायला लागते. आता तेव्हा तेजा श्वेताला म्हणते की श्वेता ऐक ना, ठीक आहे अगं प्रत्येकाकडून चुका होतात ना, आयुष्यात माणूस आहोत आपण, चुकणारच ना. आणि हे बघ ऐक, मिठू चुकली की नाही हे 2 मिनिट आपण बाजूला ठेवूया. पण जर मिठूने हे सगळं आम्हाला सांगितलं नसतं तर आम्हाला कधीच कळलं नसतं अगं. तेव्हा श्वेता खूपच चिडते आणि स्वतःचं डोकं धरून रडायला लागते.
आणि म्हणते की मला खूप राग येतोय. यावर तेजा श्वेताला विचारते की कुणाचा राग येतोय नक्की तुला, म्हणजे मिठूचा राग येतोय की स्वतःचा येतोय. आणि म्हणते की तुला कळतंय का तू काय करतेस, हे बघ तू स्वतःला फसवते सगळं. का स्वतःवर एवढं हर्ष व्हायचं, खोटं बॉयफ्रेंड आणलास, एवढं इन्सिक्युअर झाली सगळं श्वेता, आमच्याशी खोटं बोललीस ते ठीक आहे, पण हे सगळं करताना तुला किती त्रास झाला असेल हे कळतंय मला, का केलं सगळं हे सगळं. आणि म्हणते की हे बघ आम्ही तुझ्या मैत्रिणी आहोत, आम्हाला पण थोडीशी चिडचिड वाटणार ना गं. बरं ते सगळं जाऊ दे, पण मला सांग अनिमेष आणि तू खरंच रिलेशनशिपमध्ये आहात का. तेव्हा श्वेता खूपच घाबरते. आता तेजा श्वेताला विचारते की म्हणजे कसं चाललंय तुमचं, भांडण झालंय का. तेव्हा श्वेता खूप टेन्शनमध्ये येते. आता तेजा म्हणते की आता मला हे ऐकायचं नाही आहे की अनिमेषसारखा कुणीही तुझ्या आयुष्यात नाहीच आहे. तेव्हा श्वेताला खूपच राग येतो आणि ती तेजावरती जोरात ओरडत म्हणते की बस झाले तुझे प्रश्न. तेव्हा तेजा म्हणते की अगं प्रश्न तर पडणारच ना श्वेता. तेव्हा श्वेता अडखळत म्हणते की माझ्याकडे नाही आहेत उत्तरं त्याची, झोप तू, असं म्हणून ती झोपून घेते. तर तेजा मात्र खूपच आश्चर्याने श्वेताकडे बघत असते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की प्रेरणा आणि श्वेता किचनमध्ये काहीतरी काम करत असतात. आता तेव्हाच तिथे मिठू येते आणि प्रेरणाला म्हणते की प्रेरणादी माझं एक काम आहे तुझ्याकडे. तेव्हा प्रेरणा म्हणते की बोल ना. तेव्हा मिठू सांगते की मला ना एक नवीन प्रोजेक्ट मिळालं आहे, तर त्याच्यासाठी ना मी आज दिवसभर तयारी करणार आहे, सो तू मला व्हिडिओ काढून देशील का, मला ना त्यांना पाठवायचं आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की मिठूला म्हणते की अगं मिठू आज मला ना एक्स्ट्रा डबे पाठवायचे आहेत गं, तुझा तो व्हिडिओ करायला ना खूपच वेळ लागतो. तेव्हा मिठू थोडीशी नाराज होते. यावर प्रेरणा म्हणते की तू श्वेताला सांग ना, ती देईल करून. तेव्हा श्वेता प्रेरणाकडे खूपच रागाने बघायला लागते. आता मिठूला सुद्धा प्रेरणाचा खूपच राग येतो आणि ती म्हणते की तुला नसेल काढायचा ना व्हिडिओ तर नको काढूस, उगाच नको त्यांची नावं नको घेऊस. तेव्हा प्रेरणा मिठूला म्हणते की मिठू सॉरी अगं, हे थोडंसं काम झालं ना की मी देते तुला करून. तेव्हा मिठू प्रेरणाला म्हणते की नाही माझं मी करीन मॅनेज, असं म्हणून ती रागातच तिथून निघून जाते. तेव्हा श्वेता खूप रागाने मिठूकडे बघायला लागते. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.